लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बैलजोडी खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यावरच गुन्हा, पोलीस प्रशासनाविरोधात संताप। अरसखेडा येथील शेतकरी भीमराव सूर्यवंशी व त्यांचा मुलगा महेश सूर्यवंशी यांनी पाटोदा बाजारातून शेतीसाठी बैलजोडी खरेदी करून गावाकडे पायी जात असताना त्यांना विविध ठिकाणी अडवून चौकशी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे त्यांच्याजवळ ग्रामपंचायतीचे अधिकृत खरेदी विक्री दाखले असतानाही त्यांना सोडण्यात आले नाही। खोपेगाव परिसरात काही गोरक्षक व बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी बैल कुठे नेत आहात, कशासाठी नेत आहात अशी विचारणा करत त्यांना बराच वेळ रोखून धरल्याचा आरोप आहे। त्यानंतर राजीव गांधी चौकात पुन्हा त्यांना अडवण्यात आले। वाढता तणाव पाहून महेश सूर्यवंशी यांनी पोलीस हेल्पलाईनवर संपर्क साधला। विवेकानंद पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, मात्र अडवणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी बैलजोडी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आला व जनावरे गोरक्षण केंद्रात पाठवण्यात आल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे। शेतीसाठी बैल खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच गुन्हेगार ठरवले जात असेल तर सामान्य शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे। दरम्यान शेतकऱ्यांवर गोरक्षकांच्या नावाखाली होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, याविरोधात आवाज उठवला जाईल असा इशारा शिवसेनेचे कुलदीप सूर्यवंशी यांनी दिला आहे। माझं नाव महेश भीमराव सूर्यवंशी, राहणार अरसखेडा। तर आपण बैल घेतले होते पाटोद्याच्या बाजारात शेती कामासाठी। तर येता वाहन न भेटल्यामुळं आम्ही ती बैल चलवीत आणून लागतो। चलवीत आणण्यात असल्यामुळं रात्री उशीर झाला, रात्री 11:30-12 वाजले होते। तर मला काही पोरवानी राजीव गांधी चौकात नाही, अलीकडलं खोपेगाव चौकात अडविलं। एक वेळेस अडवलं, दाखला पिकला विचारले, पण आपण तिथं धावल्यानंतर पुन्हा सोडून दिले। पुन्हा अजून पुढे आल्यानंतर राजीव गांधी चौकात एकदा अडवलं। राजीव गांधी चौकात अडवल्यानंतर पोरं जास्त होत असल्यामुळं आणि आपल्याला काय धक्काबुक्की लागेल म्हणून मी 100 नंबरला कॉल केला। तिथं पोलीस आले व त्यांनी आपला दाखला आणि आधार कार्ड हे सगळं घेतलं त्यांच्याकडं आणि आपल्याला विवेकानंद पोलीस स्टेशनला आणताना बी आपल्याला इथून तिथून तसाच जाच परवानी दिला। आपल्याकडं सारे पेलेले होते, पोरं बी पेलेलेच होते। कोणी काय असं बोललेलं काय मनावर घेणं झालं ना काय नाही, समजे पेलेलेच होते। तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं की बाबा मी हे भीमरावजी सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा दिनकरजी सूर्यवंशी हे पाटोदा या ठिकाणाहून बैलजोडी पैसे नसताना त्यांच्याकडे खिशामध्ये भाडं परवडत नाही, त्याच्यामुळे पाटोद्यापासून त्यांनी संध्याकाळी प्रवास करत दोन्ही बैल हे त्या ठिकाणी चलत त्या ठिकाणी येत होते। खोपेगाव या ठिकाणी आले असताना जे तथाकथित स्वतःला गोरक्षक समजतात, दारू पिऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांना अडवलं। त्यानंतर त्यांना दाखले दाखवले। त्यानंतर स्वतः त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला आपले भीमराव सूर्यवंशी यांनी, तरीही त्यांनी त्या ठिकाणी बैल सोडले नाहीत। म्हणजे हे जे शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अन्याय चालू आहे, मी या गोरक्षकच्या नावावर जे काळे धंदे करणाऱ्यांना सांगू इच्छितो, आपण इथून पुढं कुठलाही शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्रास तुमचा होता कामा नये, अन्यथा आम्ही त्याच्याविरुद्ध त्या ठिकाणी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही। आता जर आपण पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक बघितलं की प्रकरणं, आता मला सांगा, धडधाकट जनावर त्या ठिकाणी चलत येऊ शकतं का हो? तिथून धडधाकट चलत त्या ठिकाणी जनावर चलत येते आणि भाकड जनावर चलत येऊ शकतं का? आपण त्याची शहनिशा करावी। दारू पिऊन तुम्हाला कोणीही अधिकार त्या ठिकाणी गाड्या थांबवायचा दिलेला नाही। इथून पुढं जर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नाहक त्रास जर झाला तर आम्ही उलट गुन्हे दाखल करून आम्ही त्या ठिकाणी एक चळवळ त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या तथाकथित गोरक्षकाविरोधात आम्ही त्या ठिकाणी उभी करू। मी पाटोद्यात बैल घेतल्याबद्दल, मी तिथून बैल हानीत आल्याबद्दल, मी औषधाच्या पुढे आल्याबद्दल ह्यांनी बैल अडविल्याबद्दल ह्यांनी की माझे बैल सोडा, आधार कार्ड दावलो, मोबाईल नंबर दिलो, दाखला दावलालो, बरं ही कुणी माझं ऐकाय तयार नाही। मग ऐकना बी झाल्याच्या बाद मी म्हणलो की बाबा माझं 40 एकर रान केलेलं आहे। मी काय असा खटके धंदा केलेला नाही, काय नाही। माझ्या गळ्यात पांडुरंगाची माळ आहे, मी काय कुठं धंदा नाही। माझे बैल की पैसे देऊन तिथून आणल्याबद्दल ही म्हणते की तुम्ही खटके धंदा करता। खटके धंदा मालकरी माणूस करतो का? अरसखेडा। मग ह्यानी असं जोर मानल्याबद्दल परवानी फोन केला, मग इकडं आणले, मला म्हणले चला घेऊन बैल। मी आलो गोलाईतून बैल घेऊन, मला पोलिसांनी दोघांनी आणले। इथं आणल्याबद्दल मला म्हणले की बांधा, इथं बांधलो की लगेच ह्यानी म्हणले सह्या करा ह्याच्यावर। मी आम्हाला साहेब दाखले आहे तर सारा आहे ना, असं कसं बोलायला तुम्ही? त्या टायमाला मलाच बहिणी ऐकत जी आहे ते त्यांच्या मनात
करूच लय बसा म्हणजे इथं तुम्ही सकाळ पोचतो तुम्ही येऊ नका काय नाही इथंच राहा तुमच्या पोरवाला बोलवा आधार कार्ड बोलवा मोबाईल नंबर द्या दाखले घ्या आम्ही द्यायला बी तयार आहोत सारे गुन्हा दाखल काय केलेत का केले गुन्हा दाखल माझ्यावर पेपर कॉपी काय दिली का मला नाही द्यायला एपार कापी दिली नाही ना काहीच दिली नाही बैल गोरक्षणला गेले. आणि बैल की हाय तर ती गोरक्षणला वाट लावली ह्यानी कसे लावले का लावले त्यांना माहिती आता माझा जर पुरावा असताना जर बैल गोरक्षणला वाट लावता तुमचे अत्याचार आमच्यावर आहे शेतकऱ्यावर अत्याचार म्हणायचंच काम झाले की तुम्ही का आमच्यावर थोडं दिवस गेल शेतामध्ये लक्ष का देत ना तुम्ही आतापासून बी देणार रिपब्लिकन वार्तासाठी प्रतिनिधी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.